नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकार बँक ठेवीदारांच्या धनाच्या सुरक्षिततेसाठी नवीन पावलं उचलण्याचा विचार करते। सध्या DICGC या कायद्याअंतर्गत बँक बुडाल्यास ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळतं। मात्र सरकार हा विमा कव्हर वाढवण्याच्या विचारात आहे। यामुळे जर बँक बुडाली तर ठेवीदारांना अधिक सुरक्षित रक्कम मिळू शकते आणि हा निर्णय बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेच्या सुरक्षिततेला बळकटी देणारा ठरणार आहे। वित्तीय सेवा विभागाचे सचिव M नागाराजू यांनी हे जाहीर केले की सरकार सध्या असलेली 5 लाखांची ठेवी विमा मर्यादा वाढवण्याच्या गांभीर्याने विचार करते। हा निर्णय न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यानंतर घेतला जात आहे। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नागाराजू यांनी पुष्टी दिली की विमा मर्यादा वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये सरकार सक्रियपणे काम करत आहे। सरकारने एकदा मंजुरी दिली की त्यानंतर लगेचच अधिसूचना जारी केली जाईल। मात्र नागाराजू यांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक याच्या संकटानंतर कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला आणि सांगितलं की हा मुद्दा सध्या भारतीय रिझर्व्ह बँक पाहत आहे। ठेवी विमा दावा तेव्हाच सुरू होतो जेव्हा कुठलीही कर्ज पुरवठादार संस्था ही दिवाळखोरीमध्ये निघते। तर गेल्या काही वर्षांमध्ये निक्षेप विमा आणि प्रत्यक्ष हमी महामंडळ अशा अनेक दाव्यांची भरपाई करत आहे। हा संस्थात्मक निकाल बँकांना दिलेल्या कव्हरसाठी त्यांच्याकडनं प्रीमियम गोळा करतो आणि बहुतांश दावे सहकारी कर्जदारांच्या बाबतीमध्ये मंजूर केले गेलेले आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे PMC बँक घोटाळ्यानंतर 2020 मध्ये DICGC इन्शुरन्सची मर्यादा 1 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करण्यात आली होती। त्यानंतर आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी स्पष्ट केलं की सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या नियंत्रणाखाली चांगल्या प्रकारे नियमन हे केले जात आहे। त्यांनी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या एकूण स्थितीला बळकट मानले। त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या संस्थेला संकट येणं म्हणजेच संपूर्ण क्षेत्र संशयाच्या भोवऱ्यात आणणं योग्य नाही। अशा दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करणं हे या संस्थेचं कामच आहे। तर आता माहितीनुसार न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकच्या 1.5 लाख ठेवीदारांपैकी 90% ठेवीदारांचे संपूर्ण पैसे DICGC अंतर्गत संरक्षित राहतील। या बँकेमध्ये सुमारे 122 कोटींच्या रोकड गैरव्यवहाराचा भौतिक तपासादरम्यान उलगडा झालाय। या तपासामध्ये असं आढळले की बँकेचे जे वित्त सचिव आहेत हितेश मेहता यांनी बँकेच्या नोंदी दाखवलेली मोठी रक्कम स्थानिक बांधकाम व्यावसायिकाला दिल्याचा आरोप आहे। हा घोटाळा बँकेच्या वित्तीय संस्थापनातील गंभीर अनियमितता दर्शवतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जरी तुम्ही एखाद्या बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील आणि ती बँक जर बुडाली तर तुम्हाला 5 लाख नाही तर त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळणार आहे, परंतु ती रक्कम किती असेल याच्यावरती सरकार विचार करत आहे। तर लवकरच त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।